नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन लेक्चर या ठिकाणी बघतो आहोत. ते इतिहासामधील कायदे या संदर्भातील असणार आहे. आता आपल्याला नेमकं याच्यामध्ये काय डिस्कस करायचं आहे, तर तुम्हाला कोणकोणत्या कायद्यांबद्दल प्रश्न विचारले जातात. मग ते राज्यसेवा असेल, कंबाईनच्या परीक्षा असतील, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, सगळ्या ओव्हरऑल ज्या काही एक्झाम्स आहेत त्यामध्ये कायद्यावर नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत आणि कायदा हा टॉपिक करत असताना तुम्ही कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी केलेच पाहिजे, व्यवस्थित अभ्यासून ठेवलेच पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला 1935चा कायदा. तुम्ही जेव्हा भारताचा इतिहास अभ्यासतात तेव्हा तुम्हाला 1935चा कायदा व्यवस्थित त्या ठिकाणी करून ठेवायचा आहे. आता 1935चा कायदा जेव्हा तुम्ही करायचा म्हटला तर नेमकं याच्यामध्ये काय काय तुम्हाला अभ्यासायचं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा तयार होतो. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर 1935च्या कायद्यानुसार काही नवीन मतदारसंघ जे आहेत त्या संघासंदर्भातले काही बदल आहेत, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतीय उच्च आयुक्तसारखं पद आहे जे नवीन तयार केलेलं आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणखी आपल्याला कायद्यासंदर्भात काय काय बघावं लागणार आहे. 1919चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये नेमकं लॉर्ड चेम्सफर्ड यांनी नेमकी कशा स्वरूपाची मदत केलेली आहे किंवा त्यांचा रोल काय आहे. पुढे भारताचे पहिले हाय कमिशनर जे 1920मध्ये नेमणूक करण्यात आले 1919च्या कायद्यानुसार, ते कोण होते, त्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि जुना कायदा ज्याला आपण म्हणतो आहोत तो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या कायद्याबद्दल, या कायद्यानुसार झालेलं सुप्रीम कोर्टाची स्थापना, त्या कायद्यानुसारचे बंगालचे गव्हर्नर, या सगळ्या बाबीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाव्या लागतील. पुढे आणखी आपण बघतो आहोत 1861चा कायदा असेल, 1858चा कायदा असेल, हे कायदे महत्त्वाचे आहे. 1858चा जो सत्ता हस्तांतराचा कायदा आपण म्हणतो आहोत तो अत्यंत महत्त्वाचा असा कायदा आहे. त्या कायद्यासंदर्भात सुद्धा तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. पुढे आपण बघितलं तर 1813चा सनदी कायदा असेल, 1793चा कायदा असेल, हे कायदे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक कायदा आणि मग त्यानुसार आलेले प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी बघावे लागतील. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करतात तेव्हा कायदे म्हणजे थोडक्यात 1773 पासून कायद्यांची सुरुवात होते आहे आणि हे 1935 पर्यंत जवळपास तुम्हाला या ठिकाणी हे सगळे कायदे अभ्यासायचे आहेत. 1773 ते 1935. मग या ठिकाणी नेमकं या कायद्यांचा अभ्यास करताना आपल्याला कशावर भर द्यायचा आहे. बघा, आपण समजा या ठिकाणी उदाहरण घेतलं, तुम्ही 1935चा जेव्हा कायदा करणार आहात तेव्हा तुम्हाला कशा स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे की बाबा कोणकोणते मतदारसंघ आहेत जे नव्याने या ठिकाणी स्थापन करण्यात आले. मग त्यामध्ये अँग्लो इंडियन असेल, भारतीय ख्रिश्चन असेल, शीख असेल, हे मतदारसंघ. त्याच्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना असेल, भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती असेल, ज्यांना आपण हाय कमिशनर म्हणलो, सर विल्यम मेयर होते ते, ज्यांची नेमणूक करण्यात आली, हे विचारलं गेलं आहे परीक्षेला. ओके, तर ते या ठिकाणी आहे. पुढे दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा, असं या 35च्या कायद्याचं वर्णन कोणी केलं तर राजगोपालाचारी यांनी हे वर्णन केलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने 35च्या कायद्यावर तुम्हाला विविध स्वरूपाची प्रश्न येत असतात, त्यामुळे तो कायदा करून ठेवायचा आहे. पुढे 1919चा कायदा. मित्रांनो, वारंवार या कायद्यावर प्रश्न विचारले जातात. याच्यावर तुम्ही जर बघितलं 2019च्या कंबाईनला एक प्रश्न आला होता की 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यामध्ये लॉर्ड चेम्सफर्ड यांनी कोणाची मदत केली, तर यांना कोणी मदत केली असा प्रश्न होता आणि उत्तर होतं भूपेंद्रनाथ बसू. मित्रांनो, प्रश्नाची काठिण्य पातळी लक्षात घ्या. आपण लक्षात काय ठेवतो, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड किंवा त्याला आपण मॉन्टफर्ड कायदा असंही म्हणत असतो बस. परंतु इतर काय मतदारसंघ कोणते वाढले, तर शीख मतदारसंघ याच्यामध्ये वाढ झालेली आहे. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये 6 सदस्यांपैकी 3 सदस्य भारतीय असतील अशी तरतूद झालेली आहे. दर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्यात येईल, ही तरतूद आहे. आपण बघतो मग पुढे ती सायमन कमिशन 1927ला 2 वर्षे अगोदरच आलेली आहे. काही प्रमाणात या कायद्यामध्ये मर्यादित मताधिकार देण्यात आला.
लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची जी तरतूद आहे, आपण म्हणतो ली कमिशनच्या शिफारशीनुसार, ती याच कायद्यामध्ये आहे. आणि हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथांची मदत ही महत्त्वाची आहे. याच्यावर टीका केली आहे लोकमान्य टिळकांनी की जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे. अशा विविध स्वरूपाचे प्रश्न या 1919च्या कायद्यासंदर्भात आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी मग 2 पदं आहे, एक भारत मंत्री आणि दुसरं हाय कमिशनर किंवा भारतीय उच्च आयुक्त, असे 2 पदं या ठिकाणी तयार करण्यात आली 1919च्या कायद्यामध्ये. म्हणजे भारत मंत्री हा ब्रिटनमध्ये असणार आणि भारतीय उच्च आयुक्त हा भारतामध्ये असणार. तो भारतामधले सगळे कामं करणार. 6 वर्षासाठी त्याचा कार्यकाल होता. पहिला जो हाय कमिशनर आहे तो सर विल्यम मेयर होता, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, आपण पुढे जर गेलो तर 1919चा जो कायदा आहे याची चौकशी सुद्धा झाली होती नंतर. त्याच्यासाठी मुडीमन कमिटी आहे. मग ती मुडीमन कमिटी, त्याच्या संदर्भातले विविध मुद्दे तुमच्या नोटिंगमध्ये आले पाहिजे, तुमच्या अभ्यासामध्ये आले पाहिजे. आपण काय बघतो आहोत की तुम्ही इतिहासामधील कायदे यांचा अभ्यास कशा स्वरूपाचा करायचा आहे, त्यामध्ये कोणकोणते कायदे आणि त्या कायद्यांमधले कोणकोणते उपमुद्दे महत्त्वाचे आहेत. बघा, 1773 संदर्भात जर आपण या ठिकाणी बघायला गेलो, आता ओव्हरऑल हे कायदे सगळे मी या ठिकाणी तुमच्याबरोबर डिस्कस करतो आहे. या ठिकाणी 1773ला कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रणासाठीचा हा एक पहिला कायदा ब्रिटिश पार्लमेंटचा आहे, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, जो की वॉरेन हेस्टिंग होता. त्याच्यासोबत मग ती गव्हर्नर जनरल इन काउन्सिल 4 जणांची ती टीम होती. त्याच्यामध्ये कास्टिंग व्होट, ज्याला आपण हे म्हणतो निर्णायक मत, त्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला होता. आणि याच कायद्यानुसार ती सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे कलकत्त्याला 1774 मध्ये, ज्याच्यामध्ये 3+1 ही रचना आहे. एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 3. ओके. आणि त्याच्यामधला तो चीफ जस्टिस जो आहे तो इम्पे आहे. हे तुम्ही जर ग्रोवर वगैरे यांची पुस्तक वाचली तर तुम्हाला इम्पेबद्दल बऱ्याच गोष्टी भेटतील. ओके, हे महत्त्वाचं. आता या कायद्यानुसार आपण बघतो आहोत इतरही बरेच बदल झाले आहेत. तुम्हाला हा कायदा नीट करून ठेवावा लागेल. पुढे 1858चा कायदा आहे. आपण बघतो 1857ला स्वातंत्र्याचा उठाव झाला आणि मग त्यानुसार 1858चा कायदा द ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा करण्यात आला. हा का लक्षात ठेवायचा की ब्रिटिश साम्राज्यशाही जी आहे हिने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला. 1858चा हा कायदा. ओके, म्हणजे थोडक्यात कंपनीकडून कारभार हा कोणाकडे गेला आहे, ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला आहे. आणि मग या ठिकाणी नवीन भारत मंत्री हे पद आलं, जे की भारताचा कार्यभार पाहिल. त्याच्यासोबत 15 जणांची टीम असेल आणि जो भारतामधला गव्हर्नर जनरल आहे त्याला त्या ठिकाणी व्हाईसरॉयचा दर्जा देण्यात आला. तो पहिला गव्हर्नर जनरल, हे शेवटचा गव्हर्नर जनरल आपण ज्याला म्हणू किंवा पहिला व्हाईसरॉय म्हणू, तो लॉर्ड कॅनिंग. हे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासून ठेवावे लागतील. पुढे मग प्रश्न असाही येतो की 1858चा हा जो भारत सरकारचा कायदा आहे याचा नेमका परिणाम काय झाला. तर याचा परिणाम, कंपनीची जी राजवट आहे ईस्ट इंडिया कंपनी, हिची राजवट संपुष्टात आली. कंपनीचं सगळं काही काढून घेतलं कोणी, पार्लमेंटने. ते महत्त्वाचं आहे. पुढे आपण बघतो 1935चा कायदा आहे. तोही तुम्हाला व्यवस्थित करून ठेवणं आहे. त्या कायद्यावर तुम्हाला प्रश्न येतो सातत्याने की प्रांतिक स्वायत्तता, त्याच्या संदर्भातला तो कायदा होता. ही कोणत्या कालावधीमध्ये चालली प्रांतिक स्वायत्तता, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ज्याच्यामध्ये 1937 ते 1939 एवढाच तो कालावधी आहे. कारण की 39ला आपण पुन्हा मंत्रिमंडळ जे आहेत विविध, त्यांनी राजीनामे दिले आहेत. ओके, तर हे मुद्दे. आणि 35चा कायदा, 1935चा कायदा हा फार महत्त्वाचा आहे. 1935च्या कायद्याचा सध्याच्या भारतीय घटनादुरुस्तीवर सुद्धा फार मोठे परिणाम झालेले आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हा 35चा कायदा जर बघाल तर याचे विविध स्रोत आहेत. मग त्यामध्ये सायमन कमिशनचा अहवाल असेल, नेहरू रिपोर्ट असेल, गोलमेज परिषदांची चर्चा असेल, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका असेल, लोथियन अहवाल असेल, मुडीमन समिती असेल, जिनांचे 14 मुद्दे असेल, हे सगळे 1935च्या कायद्यावर परिणाम करतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सध्याच्या घटनेचा 75% भाग हा 35च्या कायद्यातून घेतलेला आहे, असं सुभाष कश्यप म्हणतात. त्याच्यानंतर जी संयुक्त लोकसेवा आयोग आहे त्याची तरतूद याच्यातूनच आपण घेतली. लोकसंख्येच्या 10% लोकांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, याच ठिकाणी म्हटलेलं आहे. भारतापासून येडन आणि बर्मा वेगळा केला, याच 35च्या कायद्याने केलं.
केंद्रीय कायदे मंडळामध्ये मुस्लिमांना 1/3 एवढी प्रतिनिधित्वाची हमी सुद्धा याच कायद्याने दिली. मित्रांनो, हे सगळे मुद्दे तुम्ही अभ्यासावे लागणार आहेत आणि तुम्ही हे जर अभ्यासले तर मग ती परीक्षा कोणती असू दे, मग ती UPSC MPSC सरळ सेवा कोणती क्लास 3ची कोणती परीक्षा असू द्या, तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. कलम किती या कायद्यामध्ये, तर 321 कलम या कायद्यात आहे. 10 परिशिष्ट होती यामध्येच. मग त्या 3 सूच्या ज्या आहेत त्याची रचना 35च्या कायद्यामध्येच आहे. द्विग्रही कायदेमंडळ, प्रांतिक स्वायत्तता लागू होते आहे. शासन व्यवस्था जी आहे केंद्रीय पातळीवर आपण तयार केली होती 1919ची, त्याच्यामध्ये बदल या ठिकाणी आहे. हे सगळे मुद्दे फेडरल कोर्ट आपण इथे स्थापन करतो आहे या कायद्यानुसार 1937ला, तो मुद्दा सुद्धा तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. फेडरल कोर्ट जे की सध्याचा आपण सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतो आहोत, याच कायद्यानुसार आपण बघतो आहोत जी RBI आहे त्याची स्थापना आहे. या कायद्यावर विविध टीका सुद्धा झाल्या. 35चा जो कायदा आहे यावर टीका आहे. मग त्या टीकाही तुम्हाला माहीत असले पाहिजे की नेहरू नेमके काय म्हणाले, जिना काय म्हणाले, राजगोपालाचारी काय म्हणाले, पंडित मदन मोहन मालवीय काय म्हणाले. श्री राजगोपालाचारी म्हणाले होते की द्विशासनापेक्षा हा कायदा खराब आहे. जिना म्हणाले होते हा संपूर्णपणे कुजलेला कायदा आहे. पंडित नेहरू म्हणाले होते की एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिन नसलेले हे मशीन आहे. असे विविध या कायद्यासंदर्भातले मतांतर आहेत. पुढे आणखी 1813चा कायदाही तुम्हाला नीट लक्षात ठेवावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागेल 1813च्या कायद्याचा. कारण की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी होती ती या कायद्याने संपुष्टात आणली होती. 1813चा चार्टर ॲक्ट मित्रांनो, मक्तेदारी संपुष्टात आणल्या जाते आहे. इथे फक्त चहा आणि चीन हे जे 2 च आहे त्यांचा अपवाद आहे. ओके, चहा आणि चीनचा व्यापार जो आहे तेवढा अपवाद आहे. इतर मग शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद 1813चा कायदा आहे. ब्रिटिश मिशनऱ्यांना भारतामध्ये कार्य करण्याची परवानगी दिली 1813चा कायदा आहे. जे काही लष्करी आणि नागरी अधिकारी आहे त्यांच्या प्रशासनाची सोय 1813च्या कायद्यानुसार आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे 1925चं केंद्रीय कार्यकारी मंडळ, मग त्याच्यामधले विठ्ठलभाई पटेल हे त्या कार्यकारी मंडळाचे सभापती तेव्हाची स्वराज्य पार्टी. ओके, त्या स्वराज्य पार्टीबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे. 1923ची स्वराज्य पार्टी जी की तेव्हाच्या निवडणुकामधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 101 पैकी जवळपास 42 जागा त्यांनी त्या ठिकाणी जिंकल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांचे विठ्ठलभाई पटेल हे त्या ठिकाणी सभापती झालेले आहेत. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुम्हाला म्हणजे प्रश्न येऊ शकतो की 1919च्या ज्या कायद्यानुसार निवडणुका घेतल्या गेल्या होत्या त्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातला सर्वात मोठा पक्ष कोणता, तर स्वराज्य पक्ष. मग स्वराज्य पक्ष म्हटलं की तुम्हाला लगेच त्याच्या संदर्भातले मुद्दे नोटिंग करावे लागणार आहेत की याचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते. ओके, त्यांचे सचिव मोतीलाल नेहरू होते आणि हे जे स्वराज्य पार्टीवाले होते यांना आपण फेरवादी म्हणायचो. याच्या विरोधातले होते त्यांना आपण नाफेरवादी म्हणायचो. फेरवादी का, यांचं म्हणणं होतं की बाबा निवडणुकामध्ये भाग घेतला पाहिजे, आपण सरकारमध्ये जाऊन त्यांना आपण अडवलं पाहिजे. मग त्यामध्ये CR दास असतील, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, हाकिम अजमल खान, हुसेन स्वारवर्दी हे सगळे आहेत. त्यांच्या विरोधामध्ये मग वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद हे सगळे गांधीवादी जे आहेत तो गट त्यांच्या विरोधामध्ये आहे. त्यांना आपण नाफेरवादी म्हटलेलो आहोत. तर तोही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. मुडीमन कमिटीवर मुद्दा आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा हे कायदे बघत जाता तेव्हा तुम्हाला मुडीमन कमिटी जी आहे त्याच्या संदर्भातलेही नोट्स तुम्ही काढलेले असले पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्ही केलेला असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक ASO 2012मध्ये मुडीमन कमिटीवर प्रश्न होता की नेमकी ही कमिटी कशासाठी नेमली होती. तर आपण बघतो 1919च्या कायद्यानुसार जी द्विदल राज्य पद्धती आहे तिच्या चौकशीसाठी ही पद्धती त्या ठिकाणी ही कमिटी नेमलेली आहे. पुढे मग पुन्हा 1909चा कायदा. आपल्याला 9चा कायदा काय आहे हे चांगलं माहीत असतं, ज्याला आपण मोर्ले मिंटो कायदा म्हणतो. मोर्ले भारतमंत्री आहे, मिंटो व्हाईसरॉय आहे, ते भावा हे शॉर्टकट आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागतं. मोर्ले मिंटो कायदा त्यावेळेचं मग केंद्रीय कायदेमंडळ, निवडणुकीचे तत्त्व पहिल्यांदाच या ठिकाणी मान्य झाले आणि तेच आपल्या नाशाचं कारण ठरलेलं आहे. या मोर्ले मिंटो कायद्यातल्या बऱ्याचशा तरतुदी आहे जे फोडा आणि राज्य करा याच्या संदर्भातल्या तरतुदी होत्या त्याही आपल्याला माहीत असले पाहिजे. कारण की या ठिकाणी सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार झाले. महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढे इतरही विविध कायदे आहेत, म्हणजे तुम्हाला त्या कायद्यांच्या संदर्भात जोड्या लावा अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत.
जसं विधवा पुनर्विवाह कायदा असेल, कधीचा आहे 1856चा, त्यासाठी कोणी काम केलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कोणाच्या काळात झाला ते माहीत असलं पाहिजे की डलहौसींच्या काळात झालेला आहे, त्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागरांचं कार्य आहे. संमती वयाचा कायदा आहे 1892चा, याला विरोध कोणी केला होता, याच्यासाठी कार्य कोणाचं होतं, टिळकांचा विरोध होता, ते माहीत असलं पाहिजे. उच्च न्यायालयासंदर्भातला जो हायकोर्ट ॲक्ट आहे 1861चा, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे, ज्यानुसार कोलकाता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी जी उच्च न्यायालय आहे त्यांच्या स्थापना झाल्या. हे सगळं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नोटिंग करावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. पुढे अस्पृश्यता समाप्तीसाठीचा 1955चा कायदा, तोही तुम्हाला माहीत असला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कायद्यांचा अभ्यास करतात इतिहासामध्ये, मला असं वाटतं जे महत्त्वाचे कायदे आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली, आणि या चर्चेच्या अनुषंगाने जर तुम्ही हे सगळे कायदे व्यवस्थित अभ्यासले मित्रांनो, तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये नक्कीच या कायद्यांच्या प्रश्नांना सामोरं जाताना तुमच्यामध्ये वेगळा कॉन्फिडन्स असेल आणि तुमचे प्रश्न अचूक येतील. चला, अशाच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक नेमका कशा पद्धतीने अभ्यासायचा, त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत आणि त्या टॉपिकचे मुद्दे कशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट आऊट करायचे आहे यावर चर्चा करत राहणार आहोत. तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे? मला वाटतं एक एक टॉपिक त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे की परीक्षेभिमुख आहे त्यावर मी चर्चा करतो आहे, तुम्हाला ते सोपे वाटावे. माझं हे सगळं जे स्वयंअध्ययन करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांनी कोचिंग क्लासेस लावलेले नाही आहे, स्वतः अभ्यास करतात, अशा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी हा माझा उपक्रम आहे. नक्कीच मला कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये, आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.